नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पुढील वाचनाला. पण त्याआधी मागील भागात काय झालं याचा थोडक्यात एकदा आढावा घेऊया. मागील भागात नक्कीच मी त्याला अजून ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करायला सांगेल, ज्यामुळे तो नीट गाडी चालवायला शिकेल, तो खूप अदबीने म्हणाला. बिचारा रघु त्याच्या बोलण्यावर आ वासून त्याच्याकडे पाहत होता. गुड, स्पर्शिका तोऱ्यात म्हणाली. तुमचं नाव काय? तो म्हणाला. मी स्ट्रेंजरला नाव सांगत नाही, असं म्हणत स्पर्शिकाने केसांना परत मागे टाकलं आणि गाडीत बसली आणि निघूनही गेली. आता पुढे. त्या दोघी निघून जाताच रघुने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. वॉट, सगळी चुकी तुझीच आहे. उद्याच्या उद्या ड्रायव्हिंग स्कूल जॉईन कर, समजलं? तो निर्विकार चेहऱ्याने रघुला म्हणाला. भैयासाहेब, हे आता अति होतंय हां. रघु दात ओठ खात त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. काय अति होतंय? अशा सुंदर मुलींना काही झालं तर या डोळ्यांनी काय तुझ्यासारखे राकट पैलवान पाहायचे का? तो म्हणाला. तसं रघु अजूनच बारीक डोळे करून त्याला घुरून रागाने त्याच्याकडे पाहू लागला. त्याला खूपच हसू येत होतं, पण त्याने ते कंट्रोल केलं. हसू नको. ती कुठे राहते, काय करते, तिचा पत्ता शोध. 2 दिवसात तिची सगळी जन्मकुंडली माझ्यासमोर हवी आहे, नाहीतर तुला खरंच ड्रायव्हिंग स्कूलला जावं लागेल. तो रघुला धमकीवजा सुरात म्हणाला. जी. रघुने हसत हो मध्ये मान डोलावली. चला, मीटिंगला उशीर होतोय आणि गाडी जरा हळू चालवा, नाहीतर दुसरी पण हेडलाईट फोडून टाकाल, तो म्हणाला आणि पुन्हा गालात हसत गाडीत बसला. रघुही त्याच्या बोलण्यावर गालात हसत होता. त्यांची गाडी एका आलिशान कॉर्पोरेट ऑफिसच्या बिल्डिंगसमोर येऊन उभी राहिली. त्याची गाडी दिसताच 2-3 गार्ड्स पळत त्याच्या गाडीजवळ आले आणि एकाने त्याच्यासाठी पाठीमागचा दरवाजा उघडला. दुसऱ्याने त्याची ऑफिसची बॅग आणि लॅपटॉप घेतला. तो पुन्हा डोळ्यांवर गॉगल चढून ऐटीत गाडीतून बाहेर येऊन उभा राहिला. त्याने त्याच्या ऑफिसच्या बिल्डिंगकडे बघितलं. जहागीरदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अशा मोठ्या सोनेरी अक्षरात त्याच्यासमोर त्याच्या एम्पायरचं नाव झळकत होतं. तो म्हणजे द युवराज जहागीरदार. जहागीरदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा सर्वेसर्वा. गोरा रंग, सरळ धारदार लांब नाक, सिल्की केस, 6 फूट उंच, जिममध्ये कसरत करून कसलेलं शरीर, एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी असलेला युवराज जहागीरदार. संग्राम जहागीरदार यांचे ज्येष्ठ चिरंजीव. घरी वडील, छोटी बहीण गीता, आत्या नीला आणि त्यांची मुलगी निशा असा परिवार. घरात अजून एक व्यक्ती आहे, ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड पार्वती देवी, म्हणजेच त्याची लाडकी आजी. तर असा हा युवराज जहागीरदार. मित्र आणि घरचे सगळे लाडाने त्याला युवी म्हणतात. घरातील नोकर चाकर त्याला भैयासाहेब या नावाने बोलतात. तर असा हा युवराज जहागीरदार म्हणजेच आपला युवी. प्रचंड हुशार, मेहनती, अत्यंत शिस्तप्रिय, वागायला बोलायला जितका मोकळा त्यापेक्षा जास्त रागीट. त्याची फॅमिली त्याच्यासाठी सर्व काही आहे, खास करून त्याची बहीण गीता, ती तर त्याचा जीव की प्राण. रघु त्याचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि लहानपणापासूनचा जीवलग मित्र. युवीच्या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट कामांचा साक्षीदार. म्हणलं तर त्याचा डावा हात. रघु अनाथ आहे. लहानपणी तो संग्रामराव म्हणजेच युवीचे वडील यांना रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडला होता. ते त्याला घरी घेऊन आले. जस्ट 4-5 वर्षांचा असेल तेव्हा तो. त्यामुळे त्याला तो कोण कुठला हे जास्त आठवत नव्हतं. तो तिथे सापडला. तिथं आसपास संग्रामरावांनी त्याच्याबद्दल चौकशी केली, पण पुराणे सगळं गाव वाहून गेल्याने त्याचं म्हणून असं कोणीच सापडलं नाही. त्यामुळे संग्रामराव आणि त्यांच्या पत्नी जानकी देवी यांनी त्यालाही आपल्या मुलासारखं सांभाळलं, शिकवलं. तेव्हापासून रघु युवीची सावली आणि ढाल बनून कायम त्याच्यासोबत असतो. युवी ताड पावले टाकत ऑफिसमध्ये दाखल झाला. ऑफिसमधील सगळ्या गर्ल स्टाफ त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. त्याने एक नजर तरी आपल्याकडे बघावं यासाठी त्याला नेहमीच इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्नात असायच्या, पण तो तर त्यांच्याकडे साधं ढुंकूनही बघत नव्हता. कामाच्या जागी फक्त काम आणि एंटरटेनमेंटच्या वेळी फक्त एंटरटेनमेंट असा त्याचा फंडा फिक्स होता. आणि त्याच्या एंटरटेनमेंटसाठी मुली स्वतःहून त्याला जवळ येण्याची ऑफर द्यायच्या. युवी त्याच्या आलिशान केबिनमध्ये येऊन बसला. सोबत रघु होताच. कॉल पीटर. युवी त्याचं कोट चेअरवर काढून ठेवत म्हणाला. जी भैयासाहेब. असं म्हणून रघुने लँडलाईनवरून एक फोन केला. हॅलो मारिया, पीटरला आत पाठवून दे.
रघु रिसेप्शनवरील मुलीला फोन लावून म्हणाला. येस सर, मारिया समोरून म्हणाली. थोड्याच वेळाने पीटर युवीच्या केबिनमध्ये आला. फक्त पीटर आणि रघुलाच त्याच्या केबिनमध्ये नॉक न करता येण्याची परवानगी होती. येस सर, तुम्ही बोलावलं? पीटर आत येत म्हणाला. टुडेज शेड्यूल? युवराज लॅपटॉप उघडत त्याच्याकडे हसून म्हणाला. येस सर, आज मिस्टर साहिल देशमुखसोबत तुमची एक मीटिंग आहे. त्यानंतर दुपारी मिस्टर कामतसोबत लंच. त्यानंतर आपल्याच ऑफिसमध्ये तुमची आपल्या एम्प्लॉईजसोबत एक मीटिंग आहे. पीटरने त्याचं दिवसभराचं सगळं शेड्यूल त्याला एक एक करून सांगून टाकलं. ओके, युवराज लॅपटॉपमध्ये सरसर बोटे चालवत त्याला म्हणाला. मग थोडा वेळ शांततेत गेला आणि पीटर पुन्हा बोलत होता. सर, मागच्या काही दिवसापासून आपल्या न्यू प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि त्याचं टेंडर लीक होत आहेत. पीटर गंभीर चेहरा करून म्हणाला. तुझा कुणावर संशय आहे का? युवराज लॅपटॉपमधून चेहरा बाहेर काढत म्हणाला. अजून तरी नाही, पण आपण जे प्रोजेक्टसाठी मेहनत करतोय तो प्रोजेक्ट आपल्याला मिळता मिळता एकदम राठोड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला मिळत आहेत. पीटर जरा संशयाने म्हणाला. त्यांचं प्रेझेंटेशन आणि टेंडर आपल्यापेक्षा बेटर असणार पीटर. युवराज परत लॅपटॉपमध्ये लक्ष केंद्रित म्हणाला. अजिबात नाही सर, आपल्या आणि त्यांच्या टेंडरमध्ये फक्त 0.5 ते 0.25चा फरक आहे. पीटर म्हणाला तसं युवराजने रघुकडे पाहत भोवया उंचावल्या. हे खरं आहे भैयासाहेब, मलाही आता पीटरच्या बोलण्यावरून संशय यायला लागला आहे, रघु म्हणाला. सर, मला वाटतं राठोड इंडस्ट्रीजमधून कोणीतरी आपल्या एम्प्लॉईजला हाताशी घेऊन आपली प्रोजेक्ट आणि टेंडरची फिगर लीक करून घेत आहे. पीटरने युवराजला सावध केलं. पण राठोड इंडस्ट्रीजसोबत तर आपले चांगले रिलेशन्स आहेत, मग ते का असे करतील? युवराज पीटर आणि रघुकडे पाहून म्हणाला. सर, जेव्हापासून वीर राठोड हा राठोड कंपनीचा नवीन CEO झालाय तेव्हापासून आपल्याला प्रॉब्लेम सुरू झालेत, पीटर माहितीपूर्वक म्हणाला. ओके, परत असं काही झालं तर मग बघू. तू आता जाऊ शकतोस, युवी पीटरला म्हणाला. येस सर, असं म्हणून पीटर बाहेर निघून गेला. पीटर डिसूजा, युवीचा राईट हँड. ऑफिसची सगळी लीगल इनलिगल कामं तो पाहायचा. रघुप्रमाणेच पीटरसुद्धा युवीचा हमराज होता. या व्यतिरिक्त त्याची जीवाभावाची 2 मित्र, एक दक्ष आणि दुसरा शौर्य होते. चल यार प्रिया, आपल्याला आज खूपच उशीर झाला, स्पर्शिका तिची गाडी पार्किंगमध्ये पार्क करत प्रियाला म्हणाली. दोघीही घाईघाईने गाडीतून खाली आल्या. तूच गाडी ठोकलीस ना? ते तरी बरं, तो गाडीवाला सज्जन निघाला. नाहीतर दुसरं कोणी असतं तर सरळ पोलिसांना बोलावून आपल्याला आत टाकलं असतं. प्रिया तिला बारीक डोळे करून बघत होती. गप्प हा, असं काही झालं नसतं, स्पर्शिका नाक मुरडत म्हणाली. ए स्पर्शी, पण तू त्या गाडीवाल्याला नोटीस केलं? किती स्मार्ट, हँडसम आणि डॅशिंग दिसत होता ग तो, आणि त्याचे ते ब्राउनिश डोळे. हा, मला तर वाटलं लगेच त्याला जाऊन किस करू, प्रिया तिच्या विचारात हरवत म्हणाली. ए, इतका पण काही खास नव्हता हा. माझ्या वीरपेक्षा तो अजिबात हँडसम नाही. माझा वीर त्याच्यापेक्षा जास्त हँडसम दिसतो आणि डॅशिंगसुद्धा आहे, स्पर्शिका केसांना झटका देत म्हणाली. अगं, तो वीर आपल्यापेक्षा सिनियर होता. त्याने कॉलेजमध्ये असताना कधी साधं तुझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि तू त्याच्यावर इतकं आंधळ प्रेम करतेस, प्रिया नाकमुरडत म्हणाली. आज तो माझ्याकडे नक्की बघणार, कारण आज तो आपल्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून येणार आहे आणि त्याच्या स्वागताची सगळी जिम्मेदारी प्रिन्सिपल साहेबांनी मला दिली आहे, स्पर्शिका डोळे मिचकावत प्रियाला म्हणाली. आलं लक्षात. त्यामुळे हा सगळा नट्टापट्टा चालला होता मॅडमचा, प्रिया डोळे गोल फिरवत म्हणाली. हो ना, मग चल आता, उशीर होतोय, नाहीतर त्याचं स्वागत दुसरंच कोणी करून जाईल आणि मी अशीच इथे मागे टाळ्या वाजवत बसेल, स्पर्शिका प्रियाच्या हाताला धरून ओढत कॉलेजमध्ये घेऊन आली. दोघीही कॉलेजच्या मेन डोअरमधून आत गेल्या. कॉलेजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळेजण खूप छान तयार होऊन आले होते. त्या स्पर्शिकाचा ग्रुपही पुढेच होता. सगळ्यांनी मिळून आज शॉर्ट 1 पीस घातले होते. सगळ्याजणी खूप सुंदर दिसत होत्या, पण सगळ्यात जास्त सुंदर आपली निळ्या डोळ्यांची स्पर्शिका दिसत होती. हाय गर्ल्स, स्पर्शिका आणि प्रिया त्यांच्या ग्रुपला हाय करत तिथे आल्या. ओ माय स्पर्शी, काय सुंदर दिसतेस यार, एकदम बॉर्बी डॉलसारखी, रीटा म्हणाली. हो ना, आज तर खूपच कयामत दिसते आहेस हं, शबनम पण म्हणाली. रोजच्या अनारकली ड्रेसमध्ये तुझं हे सौंदर्य झाकून जातं, त्यामुळे कळलं नाही की स्पर्शी इतकी सुंदर दिसते, सानिका म्हणाली. ए हॅलो, स्पर्शी इंडियन वेअरमध्ये सुद्धा खूप छान दिसते हां, प्रिया नाकमुरडत म्हणाली. हो दिसते, पण वेस्टर्नमध्ये जरा जास्त सुंदर आणि सेक्सी दिसते,
रीटा आयविंग करत म्हणाली. तितक्यात प्रिन्सिपल साहेबांनी अनाऊन्स करून सगळ्या विद्यार्थ्यांना ऑडिटोरियममध्ये बोलवून घेतलं. चला चला, ऑडिटोरियममध्ये बोलावलं आहे, सानिका म्हणाली. त्यानंतर सगळ्याजणी मग ऑडिटोरियमच्या दिशेने गेल्या. सगळ्या ऑडिटोरियमच्या विद्यार्थिनींनी भरगच्च भरला होता. सगळे आपापल्या सीटवर जाऊन बसले. स्पर्शिका आणि तिचा ग्रुप जस्ट स्टेजच्या बॅक साईडला जाऊन उभा राहिला, कारण त्यांना वीर आणि इतर मान्यवरांचे स्वागत करायचे होते. प्रिन्सिपल साहेब आणि इतर प्राध्यापक आपल्या सीटवर येऊन बसले. वीर अजून आलेला नव्हता, त्यामुळे प्राध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या. तितक्यात एक पिऊन स्टेजवर आला आणि त्याने प्रिन्सिपल साहेबांच्या कानात काहीतरी सांगितलं. ते ऐकून प्रिन्सिपल साहेबांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली आणि स्पर्शिका समजून गेली की खबर नक्कीच वीरबाबत आहे. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीची वाट पाहत आहोत ती व्यक्ती आलेली आहे. तरी मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो आहे. प्लीज वेलकम मिस्टर वीर राठोड. प्रिन्सिपल साहेबांनी वीरचं नाव घेताच वीर त्याच्या 2 बॉडीगार्डसह आयटीत चालत स्टेजकडे येत होता. स्पर्शिका तर त्याला बघून पुरती फ्लॅट झाली. ब्लॅक कलरच्या 3 पीस सूटमध्ये तो प्रचंड कमालीचा हँडसम हंग दिसत होता. स्पर्शिकाला वीरला पाहून तिचा कॉलेजचा पहिला दिवस आठवला. स्पर्शिका नुकतीच 12वी पास झाल्यानंतर तिने मुंबईच्या टॉप कॉलेजमध्ये BComसाठी ॲडमिशन घेतलं होतं. तेव्हा वीर तिचा सिनियर होता, म्हणजे तो BComच्या शेवटच्या वर्षाला होता. तिची आणि त्याची लायब्ररीत जाताना धडक झाली होती. त्यात ती त्याला तिचं मन देऊन बसली. वीर कॉलेजमधल्या सगळ्या मुलींचा क्रश होता. दिसायलाही तसाच हँडसम आणि डॅशिंग असल्यामुळे तो कुणालाही आवडायचा. तो स्पोर्ट्समध्ये जितका तरबेज होता तितकाच अभ्यासातही हुशार होता. इतर मुलीप्रमाणे तोही स्पर्शिकाला आवडायला लागला. पण स्पर्शिकाने कधी त्याच्या समोर जाण्याची हिंमत केली नाही की वीरलाही ती कधी दिसली नाही, कारण वीर नेहमीच मॉडर्न आणि छोटे कपडे घालणाऱ्या मुलींच्या गरड्यात बसून असायचा आणि स्पर्शिका ही नेहमीच इंडियन ड्रेस घालून वावरणारी मुलगी होती. त्यामुळे अशा मुलींकडे तर तो कधी साधं ढुंकूनही बघत नव्हता. नंतर तो कॉलेज पासआउट करून 2 वर्ष अमेरिकेत होता. आता नुकताच काही महिन्यांपासून तो वापस येऊन त्याचा वडिलोपार्जित बिझनेस सांभाळत होता. आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि मागच्या 2 वर्षापूर्वी कॉलेज पासआउट केलं आहे आणि आता ते त्यांच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत आहेत. खूप कमी वेळात वीरने त्यांचा बिझनेस खूप पुढे नेला आहे. वीर, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. प्रिन्सिपल साहेब म्हणाले तसा टाळ्यांचा गडगडाट झाला आणि स्पर्शिकाची तंद्री तुटली. प्रिन्सिपल साहेबांनी स्पर्शिकाकडे बघून तिला हार घेऊन येण्याचा इशारा केला. स्पर्शिका मग मोठ्या गुलाबांच्या फुलांचा हार घेऊन त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिने वीरला हार घातला आणि त्याच्याकडे एकसारखं बघत होती. वीरने सुद्धा आज तिला पहिल्यांदा बघितलं. निळ्या डोळ्यांची स्पर्शिका एकदम सुंदर अशी बाहुली दिसत होती. वीरसुद्धा क्षणभर तिच्या सौंदर्यात हरवला आणि मग एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला. तसे दोघेही आपापल्या तंद्रीतून बाहेर आले. थँक्यू व्हेरी मच, वीर स्पर्शिकाला म्हणाला. स्पर्शिका स्मित हास्य करत तिथून निघून गेली. थँक्यू प्रिन्सिपल सर आणि माझ्या तमाम कॉलेजच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मला आज कॉलेजमध्ये बोलून माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत. मी कॉलेजमध्ये खूप छान आठवणी बनवल्या आहेत. कदाचित तुम्हीही त्या बनवल्याच असतील. ह्या आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात, एक गोल्डन मेमरी बनून जातात. असं म्हणत वीर त्याचे कॉलेजमधले दिवस आणि अनुभव, मित्र, शिक्षक या सगळ्यांबद्दल भरभरून बोलत होता. स्पर्शिकाला त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती. तिला त्याचं बोलणं असं वाटत होतं जसं एक सुमधुर संगीत ती ऐकत आहे. वीरचं बोलून झाल्यावर प्रिन्सिपल साहेबांनी वीरबद्दल त्याचे अनुभव, आठवणी शेअर केल्या. मग इतर शिक्षकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि जे या वर्षीचे कॉलेज टॉपर होते त्यांना वीरच्या हस्ते मेडल आणि रोख बक्षीस वाटप केलं. स्पर्शिका दिसायला जितकी सुंदर होती तितकीच अभ्यासातही हुशार होती. ती संपूर्ण कॉलेजमध्ये फर्स्ट आली होती. त्यामुळे सगळ्यात शेवटी तिचा सत्कार करण्यात आला. प्रिन्सिपल साहेबांनी स्पर्शिकाला तिचं मेडल आणि तिचं बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर बोलावलं. स्पर्शिका स्टेजवर आली. तिची आणि वीरची परत नजरानजर झाली आणि यावेळी वीरने तिला छान स्माईल दिली. त्यावर स्पर्शिकासुद्धा त्याला पाहून गोड हसली आणि तिच्या गालावरील खळ्या पाहून वीर पुरता घायाळ झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स स्पर्शिका, वीर तिच्यासमोर हात धरत म्हणाला. थँक्यू सर व्हेरी मच, स्पर्शिका त्याच्या हातात हात मिळवत म्हणाली आणि तिचं बक्षीस घेऊन पुन्हा तिच्या जागेवर गेली. कार्यक्रम संपला तसे सगळे ऑडिटोरियममधून बाहेर पडले. वीरने जाताना परत एकदा स्पर्शिकाची भेट घेतली आणि तिला त्याच्या पर्सनल नंबरचं कार्ड देऊन तो निघून गेला. स्पर्शिका तर 7व्या आसमानवर होती. वीरने स्वतः येऊन तिला त्याचा पर्सनल नंबर दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. वीर गेल्यावर मग तिचा सगळा ग्रुप ठरल्याप्रमाणे मॉलमध्ये शॉपिंग आणि मूव्ही पाहायला गेला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, आज स्टोरीचा 2nd पार्ट पोस्ट केला आहे. वाचून सगळ्यांनी कमेंट्स नक्की करायच्या आहेत.
तुमच्या कमेंट्स आणि लाईकवर पुढचा भाग कधी प्रकाशित करायचा हे मला समजेल. जितके कमेंट्स आणि लाईक्स मिळतील त्यावरून मला पुढे कथा वाचायची की नाही हे ठरवता येईल. जर तुमचा कथेला रिस्पॉन्स थंड असेल तर मलाही कथा वाचायला प्रेरणा मिळणार नाही. श्रोतेहो, ही कथासुद्धा माझी इतर कथांप्रमाणेच स्वलिखित आहे. ही कथा मी प्रतिलिपीवरील माझ्या प्रोफाईलवर अगोदरच लिहून पोस्ट केलेली आहे. तुम्हाला जर कथेचे पुढील भाग वाचायचे असतील तर मला प्रतिलिपीवर कीर्ती जाधव या नावाने सर्च करा. माझा प्रोफाईल समोर येईल आणि त्यावर ही कथा युवी स्पर्श अ पॅशनेट लव्ह स्टोरी या नावाने आहे. ती तुम्ही तिथे जाऊन पूर्ण कथा वाचू शकता. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.